दक्ष 11 खलई शतक पूर्व 9. आज नव्या वर्षामध्ये आपल्या युट्यूब लाईव्ह मध्ये स्पर्धा सुरत या नगरीमध्ये सुभाष गार्डन या ग्राउंड वरती स्पर्धा आज आपल्याला घर बसल्या पाहायला मिळते. सुभाष गार्डन आणि पहिला चेंडू भिरकवला. वाईट चेंडू. एक चेंडू 3 धावा. बॉलर प्रकाश आज आपल्याला मुंबईवरून सुरत मध्ये दाखल झाले तो प्रकाश गावदेवी करमर या संघाकडून. तिसरा चेंडू हाताला तो वाईट चेंडू. एक चेंडू आणि 4 धावा झालेले आहेत. इंग स्टार घोरशेवाडीच्या संघाचा स्कोर संख्या झाली ती 4 धावा. प्रकाशला अजून का लाईन भेटलेली नाही. आणि हा श्रावण येतोय अडवतोय बॉल तेच म्हणतं उत्तरेचं 17 फिक्शन. आमचे कॉमेडीवरती आलेले किशोर काडगुडे तसेच दीपक कोकरे. दीपक कोकरेने थोडासा वेळ नाही बदलला तिथे आमच्या समाज मॅची पण थोड्याशा चालू असताना की आणि हा झेल पहिला हादरा लागतोय तो एक स्टार घोरशेवाडी संघाला. साठी एक ऑफर आले. जर लगातार 3 षटकार टाकले तर राकेश वालेकर यांच्याकडून 500 रुपये भेटतील आपल्याला जिग्नेशसाठी. राकेश वालेकर काही कारणे आले नसतील तरी उपस्थित दाखवणारच आपल्याला. कारण की दरवर्षी त्यांचे मोठे मोठे स्पर्धा कबड्डीच्या ओपन असतात. कारण की आपण राकेश या खोऱ्यामध्ये नाव ऐकले असाल. राकेश वालेकर साहेब थोड्या टायमाने येणारच आपल्या ग्राउंड वरती. 4 चेंडू 6 धावा. प्रकाशने मग तर 2 चेंडू वाईट टाकलेले होते पण एकदम मस्त कम्प्लीट केलेला आहे त्यांनी. आणि
अभि, जर यांना नियम माहित नसेल तर सांग. सेकंड ओव्हरला 3 प्लेयर बाहेर आहेत. सर्व संघ नोंद घ्यायचे. फर्स्ट पॉवर प्लेला 2 प्लेयर बाहेर असतील आणि सेकंड पॉवर प्लेला 3 प्लेयर बाहेर असतील. काय चेंडू दिलाय ग्राउंडच्या बाहेर सीमारेषेच्या पार. षटकार. अक्षय माली. अक्षय अक्षय माली. अक्षय माली, जर टीम येत असली तर लवकर बोलवायचे आपल्याला. सोयी जमली आपल्याला. बॉल टाकायचा आहे कमिटीने. 10 विलेवनच्या सोबत नेऱ्या वर्षात लागणार आहे सामना. कारण की सामने टीमला बाय भेटलेली ते एक टीम आपण कंपल्सरी जर खेळायला आली तर आपण घेणार होतो. दक्ष 11 कावले. दक्ष 11 कावले. बाय. सर्व संघ कर्णधारांना विनंती करतो की डिवाल टच बाउंड्री आहे. सगळ्या सूचना परत दिलेली आहे तरी सर्वांना लक्ष द्यायचंय. दिवाल बाउंड्री आहे. आणि स्वयंसेवक आपण जरा ग्राउंडच्या बाहेर बसा. स्वयंसेवक जे लेग साईडला स्वयंसेवक आहेत गार्डनच्या साईडला त्यांनी जरा ग्राउंडच्या बाहेर बसा. प्लेअर कन्फ्यूज होतोय. देवसर पीके येतोय बॉलर खाली आणि झेल घेतोय. दुसऱ्या हातरा लागतोय तो. एक स्टार गोरसेवाडी संघाला. लाईनचा ताबा घ्यायचा आहे. चांदर आणि कावले सहकार्य करायचं आपल्याला कमिटीला. अक्षय माली कुठे असतील त्यांनी टेस्ट संपर्क करायचा आहे. अक्षय माली.
3 धावा कंपल्सरी केलेल्या आहेत. हलकासा कटाळा चेंडू आणि 4 धावा सीमारेषेच्या पार. चौकार खणखणीत. दोन ओव्हर समाप्त. धावसंख्या झाली ती 33. कडू आपल्याला बोराने आजमतर एक महिना आपल्या आयोजन मध्ये मेहनत खूप करावी लागते आणि तोच क्रिकेट बोलतात की खरोखर जेवढे आपल्याहून एका गावचा व्यक्ती जर कार्यक्रम करायला गेला त्यासाठी जर सहकार्य करायला गेले ते निलेश सपकाळ असतील, बाबू गुजर असतील, विनोद सपकाळ असतील, रवी बिलारे असतील, अनेक मुले असतील माझ्यासोबत की कालच्यापासून ग्राउंडवरती मेहनत खूप करत होती. राकेश कडू असतील, त्यांच्या मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि हा मत सीमारेषेच्या पार. चौका. आपल्याला या नव्या वर्षामध्ये नवं वर्ष या आयोजनला दक्ष 11 पण 9व्या वर्षावरती आपल्याला क्रिकेट हा युट्यूब लाईव्हच्या मधून पाहायला मिळतोय घर बसल्या. तसे पंचाची भूमिका जयेश मोरे असतील, अभि देवगरे असतील, धनंजय यादव असतील, त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्याला या आयोजन मध्ये कालच्यापासून लागणाऱ्या गाड्या, रिक्षा असतील, मंगेश जाधव असतील, तसेच धनंजय यादव असतील, त्यांनी आपल्याला कालच्यापासून गाड्या मोफत ठेवलेल्या की आयोजनासाठी. तुम्हाला कुठे जायचं असतील तर गाड्या आपल्यासाठी फ्री असतील तुमच्या आयोजनासाठी. आणि हा चौकार. स्कोर काय आला? नक्कीच या सुरत शहरामधील आपले सर्वांचे लाडके टायगर ग्रुपचे अध्यक्ष राकेशजी वालेकर यांचं इथे आगमन झालेले आहे. आपणास विनंती करतो, आयोजकांना विनंती करतो की त्यांना व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे. राकेशजी वालेकर टायगर ग्रुपचे अध्यक्ष
एक सुरत शहरामधील एक समाजसेवक म्हणून ज्याची सातत्याने चर्चा होत असते असे आपले राकेश वाळेकर. नक्कीच आपल्याला एक मोठा सामना पाहायला भेटतोय करमर वर्सेस घरशेवाडी. दोन्ही संघ आपल्याला पाहायला भेटते. दोन्ही संघामध्ये अ, काय मुंबईमधून आपल्याला खेळाडू या स्पर्धेसाठी उपस्थित पाहायला भेटतात. स्ट्राईकला येतो अल्फेश, गोलंदाजी मार्फत येतो त्यांच्या लेगच्या दिशेने मारला चेंडू. श्रवण येतो चेंडू खाली, एक धाव घेतली जाते. एक धावेवरती समाधान मानलं जातंय. एक धावेने धावसंख्या होती तिथं मात्र 43. किती चेंडू? आता 5 चेंडू फेकले जातात प्रकाशच्या माध्यमातून. 10 धावा खर्च केल्या त्या प्रकाश यांनी. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू हवेमध्ये. ते मात्र एक धावेवरती समाधान मानलं. 3 षटकानंतर ना 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली तिथं मात्र 44. 44. राकेशजी वाळेकर, टायगर ग्रुपचे अध्यक्ष, सुरत शहरामध्ये एक समाजसेवक. क्षेत्र कोणते असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य लागतं असे राकेशजी वाळेकर तसे त्यांच्या समोर आलेले त्यांचं शिवाजी उत्तेकर साहेब यांचं आयोजकाच्या वतीनं हार्दिक स्वागत. आपल्याला पाहायला भेटतं जे व्यासपीठावरती मंचावरती राकेश वाळेकर यांचा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतोय. घोरशेवाडी गोलंदाजी मार्फत येतो शैलेश. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू. इथं मात्र चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धावेचा इशारा देत आहेत. एक धावेने धावसंख्या होती तिथं मात्र 45. पुन्हा एकदा अल्पेश यांच्या बॅट मधून निघालेला हा गगनभरी षटकार म्हणावा लागेल. षटकार मारला अल्पेशनी, तर राकेशजी वालेकर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये देण्यात येणार आहेत. देणार देत आहेत, घेणाऱ्याने घ्यावेत. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा गगनभरी षटकार पाहायला भेटतोय. कारण ह्या खेळाडूला आपण सातत्याने पाळ्यामध्ये आपण पाहत असतो. शिवाजी पार्क मध्ये सातत्याने या खेळाडूला आम्ही पाहत असतो. तो अल्पेश ज्यांनी वैयक्तिक 30 धावावरती खेळी करत होतो. अल्पेश मैदानामध्ये 500 रुपयाचा मानकर होतो का पाहूया. पुन्हा एकदा खवलं टप्पाचा चेंडू. इथे मात्र एक धाव घेतली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं प्रकाशांचं. पुन्हा एकदा मोठा फटका. हे हवाई हल्ला म्हणावं लागेल, फटकेबाजी म्हणावं लागेल. समीकरण बदललं जातंय. थँक्यू डीजे. वाळणगावचे वरिष्ठ खेळाडू सतीश दाभेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आयोजकाच्या वतीने हार्दिक स्वागत.
पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू हवेमध्ये इथे मात्र पाहूया. पुन्हा एकदा षटकार. 6 धावेने धावसंख्या होती ती आता मात्र 70. पंच नो बॉल घोषित करतायत. पंच आणि डिक्लोज झोन मध्ये पण जातो चेंडू. 2 धावा धावसंख्या होती ती आता मात्र आणि फ्री हिटचा चेंडू असणार आहे. गोलंदाजी मार्फत आपल्याला प्रवीणला पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवरती समाचार घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूला डिक्लोज झोन मध्ये पाठवलंय आणि हा फ्री हिटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या होती त्यांना मात्र 76. फलंदाजी पाहायला भेटते अभि आणि अल्पेश यांची. प्रेक्षकांची मनं जिंकताना पाहतं अभि आणि अल्पेश याला. राकेशची वालेकर यांच्याकडून हॅट्रिक षटकारला ₹500 पारितोषिक देण्यात येणार आहे. देणारा देतो तर घेणाऱ्याने घ्यावे. एक उंच एक धावांचा डोंगर आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटत आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. पंच पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी म्हणावं लागेल. एक अवांतर धावेचं रूपांतर होतंय. ह्या एक धावेने धावसंख्या होती ती तर मात्र 77. पुन्हा एकदा चेंडू जातोय लेग बायच्या स्वरूपामध्ये का? हा, लेग बायच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या होती ती 78. स्ट्राईकला तर अल्पेस. आणि इथं मात्र कॉटन बॉल म्हणावं लागेल. काय झेल म्हणावं लागेल. एक चप्पल म्हणावं लागेल क्षेत्ररक्षण. आणि इथं मात्र अल्पेशला माघारी परतावं लागतंय. एक सुंदर फटकेबाजी पाहायला भेटली अल्पेश यांची. तर मात्र मैदानामध्ये पाहायला भेटतंय गेल्या अनेक वर्षाचा अनुभवी फलंदाज, ज्याला आम्ही गेल्या अनेक वर्ष नक्कीच आमचे वरिष्ठ खेळाडू प्रकाश गावडे आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. छोटी धाव घेतली जाते. चप्पलच म्हणावं लागेल. एक धावेने धावसंख्या होती तिथं मात्र 79. आपण पहिला सामना पाहिला असेल. 83 धावा इथं चेस होताना आपण पाहिल्या. कारण क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कारण कर्मल संघ सुद्धा त्याच ताकदीचा बलाढ्य संघ म्हणून ह्या वाळंबा क्रिकेट असोसिएशनमध्ये पाहिलं जातं. पुन्हा एकदा इथे मात्र गगनभरी षटकार म्हणावं लागेल.
काय फलंदाजी म्हणावं लागेल अभि यांची. पुन्हा एकदा चेंडू मात्र इतर मात्र बीट होताना पाहिलं. 5 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली तिथे मात्र 85. शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक आणि हाणामारीचं षटक कोण घेऊन येतो ते पाहूया. कोण आहे? हा? गोलंदाजी मार्फत पाहायला भेटतं सूरजला वैयक्तिक पहिलं संघासाठी आणि हाणामारीचं षटक सॉरी दुसरं. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू श्रवण येतो चेंडू खाली एक धाव घेतली जाते. एक धावेवरती समाधान मानलं जातंय. पुढील होणारा सामना वंजर वर्सेस वाळंज. पुन्हा एकदा दिशेने गोलंदाजी म्हणावं लागेल. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं पुन्हा एकदा आयोजकाच्या वतीने हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये 2 धावा घेतल्या जात आहेत. धावसंख्या होती ती 89. एक उंच डोंगर पाहायला भेटलं. पहिला सामना पहिला 83 धावा चेस झाल्या. दुसरा सामना पहिला 44 धावा चेस करू शकले नाहीत. पण तिसरा सामना आपण पाहतोय. आतापर्यंत 89 धावांचा धावसंख्या झालेली आहे. चेंडू बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या ती स्थिर 89. 89. किती धावा किती चेंडू बाकी आहेत? शेवटचे 3 चेंडू शिल्लक. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल हाणामारीच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जातोय वन बाउंड सीमा पार 4 धावा. धावसंख्या होती ती 93. संख्या झाली ती 89. काय फटकेबाजी म्हणावं लागेल. सॉरी 93 सॉरी अभि यांची. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतलेला चेंडू जातोय का एक धाव घेतली जाते आणि नक्कीच इथे मात्र कोणती धाव घेतली जात नाही. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. आतापर्यंत 5 चेंडूची फेकी झाली. 7 धावा खर्ची केल्या सूरज यांनी. आणि इथे मात्र माघारी परतावं लागतंय. 36 चेंडू आणि 94 धावा. इथं
आता आले तर अजून वालन आणि कोंजर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. वालन आणि कोंजर दोन्ही संघांनी आपला एक खेळाडू पाठवायचा टॉस साठी. कर्णधार अरे ऐक ना बाबा, त्यांना नंतर देता येतील, तू घेऊन ये बॉल जा. कुणाचे पाठव, जुने बॉल पाठव कोणातरी. अजूनही पाहिजे. जुने- हा? कुठे ते? आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ग्राउंड सेवा लाभली आहे असे माननीय श्री अक्षय माली साहेब यांचं इथं आगमन झालंय. मी कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आपल्याला ग्राउंड सेवा त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. प्रथम फलंदाजी करताना गरोशीवाडी संघाने 93 रनचा मोठा डोंगर उभारलाय आणि करमर संघ यांना जिंकण्यासाठी 94 रनाची जरूरत आहे. आपण बघूया करमर संघ याचा पाठलाग कोणत्या प्रकारे करतायत. आणि करमर संघाची सलामीची जोडी प्रकाश कालगुडे आणि श्रवण ओंबले. किशोर कालगुडे आपण यायचं इकडे. किशोर कालगुडे आपण इकडे यायचंय. श्रावण ठीक आहे, ठीक आहे, बसलीत कोपऱ्यात. ते बघ तिकडे बसलीत कोपऱ्यात त्याची माणसं. जयेश मोरे आपण यायचंय. मॅच चालू होते. जयेश मोरे. किशोर कालगुडे आपण यायचं इकडे. स्ट्राईकला प्रकाश या. बॉलर पण आहे देवेन. ये तुला देतो, ये टोच देतो. असू दे, हे जातो आवाज. हे थोडीशी कर, करमळाला वाटेल की आमच्या टायमाला कॉमेडी नाही करत. हॅलो हॅलो.
बॅक टू बॅक 2 चेंडू दिशांनी गोलंदाजी पाहायला भेटतंय. ह्या 2 धाब्याने श्रीगणेशा केली जाते. लक्ष जरी मोठे असलं तरी आपण पाहिलं असेल कारण कर्मा संघ सुद्धा त्याच ताकदीचा बलाढ्य संघ आहे. कारण श्रवण सारखा एक बलाढ्य खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटत आहे. कारण आपण पहिली मॅच पहिली असे हाय व्होल्टेज सामना आपण 83 धावा 5 ओव्हरमध्ये चेस होताना पाहिल्या. कारण क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे, काही होऊ शकतं. हॅलो. कोणत्या संघाचे कर्णधार? कोणत्या संघाचे कर्णधार? जे कोणी असेल त्यांनी लवकर या. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव घेतली साथे सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. कुठेतरी एक मोठं प्रेशर म्हणावं लागेल. ध्येय जरी मोठं असलं तरी परंतु क्रिकेट आहे. आतापर्यंत 4 चेंडूची फेकी होते, धावसंख्या होती ती. काय झालं score? पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय परंतु चेंडू इथं मात्र बीट होतो. निर्धाव चेंडूची सांगता होते. एक सुंदर असं आपल्याला आयोजन पाहायला भेटतंय. आयोजन नियोजन संजयजी होगाडे यांच्या माध्यमातून दक्ष इलेव्हन चषक पुन्हा एकदा बॅटची कडा घेतोय. चेंडू पुन्हा एकदा बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता येते. गोलंदाजी म्हणावं लागेल. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. या स्पर्धेला ज्यांचं मोलाचं सहकार लागलं अशा आपल्या सर्व उद्योजकांचं आयोजकाच्या वतीने हार्दिक स्वागत. अल्पेश आता मात्र गोलंदाजी मार्फत पाहायला भेटतो अल्पेशला. धावसंख्या झाली ती 5. स्ट्राईकला येतो प्रकाश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू बीट्स. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल कुठे. जुमतेकर आपणास विनंती करतो पुढील सामन्याची नाणेफेकी करायची आहे. वाडन वर्सेस कोणसर दोन्ही संघ चे कर्णधार आपल्याला पोडियमवरती जायचंय. पोडियम पोडियम तिकडे पोडियमवरती जा. टॉचका बॉक्स मध्ये जायचं आपण.
पंकज गोलंदाजी मार्फत आहे तो अल्पेश. बघूया पंकजला मोठा मासा गळाला लागला असता परंतु जेल सुटलेला आहे. मयूर थोडी होता. पुढील चेंडूचा सामना करतोय तो श्रावण. फुलटॉस चेंडू पण काही समजला नाही. स्लोअर यॉर्कर. एक धावा आणि समाधान. पंकज पुढील चेंडूचा सामना करतोय तो अल्पेशच्या. अल्पेशचा चेंडू पंकज आणि मोठा फटका मारण्याच्या नादीत डॉट बॉल. पुढील चेंडू पंकज साठी. तो पण निर्धाव टाकलाय. जिता असेल ते स्टेज वरती अजिंक्य कदम. तिसरा चेंडू निर्धाव लगातार. 2 ओव्हरच्या समाप्तीवरती धावा झाल्यात त्या 7 धावा. गोलंदाज देवान मेहरे. पंच देवन मोरेचा सामना करण्याचा श्रवण. हार्ड हिटर बॅट्समॅन श्रवण ओमले. बघूया काय करतोय या चेंडूवरती. देवन मोरेचा फुलटॉस चेंडू मिस झालेला आहे. आणि श्रवण बाद. पुढील बॅट्समॅन सूरज. जिगा कदम जिता असतील त्याने स्टेज वरती यायचं आहे. जिग्नेश कदम. गाव कावले जिग्नेश कदम. लवकरात लवकर स्टेज वरती या. आणि 1 धाव वरती समाधान.
देवेंच्या पुढील चेंडू पंकजसाठी. गुगली. जिग्नेश कदमच्या स्टेजवरती हार्दिक खणखणीत चौकार. देवेंच्या पुढील चेंडू आणि टॉप एज. तीन ओव्हर 12 धावा. कोणतरी दोघांना नाही गेला. पंकज गेला, सूरज आहे, शैलेश सावले. Bowler name, यशवंत. पुढील ओव्हर घेऊन येतो यशवंत. मारा करतोय तो सूरज. आणि कटवलेला चेंडू अब्बी पवार चेंडू खाली. चांगला असं क्षेत्ररक्षण. एक धावावरती समाधान. आणि अनुभवी बॅट्समॅन जसं बोललं गेलं करमार गावाकडून 52 वर्षाचा शैलेश सावले. बघूया त्यांचा अनुभव. मोठा शॉट खेळलाय आणि कोण नाही त्या ठिकाणी चौकार. स्कोरबोर्ड पुढे जातोय तो 17 धावा. 2 चेंडू 17 धावा. तिसरा चेंडू घेऊन जातोय तो यशवंत शैलेश सावलेसाठी. आणि पुन्हा एकदा कटवलेला चेंडू. एक धाव. पंच आउट. जेवण आलेले बिर्याणी. बॅट्समॅन नेम कोण आहे? यांचं कोण आहे का नाही? बॅट्समॅन नेम. बॅट्समॅन नेम. 12वा खेळाडू पाठवा करमार संघ. भावेश. अनुभवी बॅट्समॅन शैलेश सावले मारा करतो यशवंतला. पुढचा चेंडू आणि समोरच्या दिशेला मारलेला चेंडू. एक धाव.
4 ओव्हरच्या समाप्तीवरती 20 धावा. 4 ओव्हर 20 धावा. अल्पेश वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5वा षटक घेऊन येत आहेत ते अल्पेश. मारा करतात ते शैलेश. निर्धाव चेंडू पहिला. पुढील चेंडू अल्पेशच्या. जवळपास गोरसेवाडी संघ हा विजयच्या दिशेला वाटचाल करताना दिसतोय. मोठा डोंगर उभा केला होता तो करमर संघासमोर, पण काही फटके बसले नाहीत करमर संघाकडून. तिसरा चेंडू अल्पेशच्या 22 साठी. वाईड बॉल. वाईड बॉल. अजून एक स्वेर चेंडू. व्हाईटचे हॅट्रिक झाले. 24 धावावरती थांबलेला स्कोरबोर्ड. अल्पेशचा पुढचा चेंडू 22 साठी. आउट. नवीन बॅट्समॅन बालाजी मोरे. बालाजी मोरे. ह्याच्यानंतर कोंजार संघ त्वरित आपला क्षेत्ररक्षण लावायचा. बालाजी मोरेने मोठा शॉट खेळलाय पण चौकार. स्लोअर वन. सॉरी, एक ओव्हर बाकी आहे अजून. शेवटचा चेंडू या ओव्हरचा बालासाठी. निर्धाव. ओव्हर 5 ओव्हरच्या समाप्तीवरती स्कोअर झालाय तो 28. शेवटचा ओव्हर. बॉलर नेम काय झालं.
पंचा सामना त्वरित चालू करा. स्क्वेअर चेंडू. बॉलर नेम संजय मारा करतोय तो शैलेश. अजून एक वाईट बॉल. धाव संख्या पुढे जाते 30 धावा. पुढील चेंडू शैलेशसाठी. अजून एक वाईट बॉल. धाव संख्या पुढे सकते 31. जय कोरपे तुमचे हार्दिक स्वागत आहे. फुल टॉस चेंडू आणि तो मिस झालाय. यू मिस हिट. क्लीन बॉल. नवीन बॅट्समॅन तो रवी पवार. मोठा मास्टर गलाला लागलाय. कोणी चेंडू खाली नाहीये आणि झेल सोडलेला आहे. बालाजी मोरे पुढील चेंडू आणि हा मोठा असं वाटतंय पहिल्या षटकार जातोय का देवन मोरे. चेंडू खाली चौकार. शेवटचे ओव्हर. दोन चौकार बालाच्या बॅट म्हणून आले संघासाठी. डॉट. अजून एक निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू संजयचा बालाजी मोरेसाठी. वाईट. शेवटचा चेंडू आहे. कोणत्या संघ मॅच झाले तसे तुम्ही तर क्षेत्ररक्षक लावून घ्या. ओपनिंग जेवढी तयार ठेवा आपली. वालन संघ. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. पुढच्या फेरीत दाखल झालात तुम्ही. राकेश कडू जिता असतील त्याने स्टेजवरती यायचं आहे. राकेश कडू. कित्येक वर्षाचा अनुभव असा जयेश मोरे. अनिकेत.
अभि देवकर आणि देवन मोरे पुढील मॅचचा पंच. थर्ड अंपायर राकेश कडू. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अल्पेश. या मॅचचा हिरो म्हणजे मॅन ऑफ द मॅच अल्पेश. अल्पेश सोनकर. राकेश कडूच्या हस्तक तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. त्याने वैयक्तिक 34 धावा दिल्यात आणि 2 विकेट घेतल्यात. केलं.